नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होते आणि दिवसभर घसरण वाढतच होती. आज मार्केटमध्ये घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारतावर मोठ्या प्रमाणावर टेरिफ लावू शकण्याचं केलेलं वक्तव्य हे आहे. याखेरीज FIIची विक्री आणि खराब जागतिक संकेत ही सुद्धा काही कारणे आहेत. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 780 पॉईंटने घसरून 84,181 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 264 पॉईंटने घसरून 25,877 वर बंद झालेला आहे. चालू आठवड्यात सलग चौथ्या दिवशी घसरण बघण्यास मिळालेले आहे. याखेरीज सर्व इंडेक्समध्येही आज घसरण झालेले आहे. BSE बँक इंडेक्स 0.75% खाली आहे. BSE मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.34% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 1.99%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.97% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इटर्नल 0.93%, SBI लाईफ इन्शुरन्स 0.58%, ICICI बँक 0.51%, बजाज फायनान्स 0.33% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: हिंदाल्को 3.68%, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 3.28%, ONGC 3.20%, विप्रो 3.18% असे घसरण आहे. आज FIIने 3,367 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 3,701 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 14 पैशाची घसरण झालेली आहे. धन्यवाद.